नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून बातमी आहे। आता धनंजय मुंडेकडून आहे मी कारण काय होतं प्रत्येक वेळेस आपण सांगतो त्यांच्या वतीने आणि त्यांचे ज्या तारीख पे तारीख आहे ते तारीख फेल ठरते। बट असो, आज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर मी बघितलं की 29 रोजी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने 29 रोजी म्हणजे आज रविवार 2020, 21 आणि 22 या वर्षात कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकरी संस्था अधिकारी आदींच्या 448 राज्य पुरस्कारांचे महामहिम राज्यपाल श्री राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते यांचं वितरण होणार आहे। आता याचं आणि आपल्या कापूस सोयाबीनचं लिंक काय ते पण आपण जाणणार आहोत। शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करायला तर मुळीच विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा। या कार्यक्रमामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हे आदी उपस्थित असणार आहेत। आता यांच्या उपस्थितीमध्ये जे काही आपले कापूस सोयाबीन अनुदान आहे हेक्टरी 5,000 रुपये 20,000 रुपयांपर्यंत 4 हेक्टरच्या मर्यादेमध्ये दोघं मिळून अशा शेतकऱ्यांना हे अनुदान आजपासून अनुज्ञेय असणार असल्याचं सांगण्यात आलंय। बट जो एक परवा GR आला होता त्या GR मध्ये त्यांनी सांगितलं की जी काही EKYC ई पीक पाहणीची अट आहे ती शिथिल करण्यात आली आहे। मग याच्यामध्ये मला फक्त एकच शंका अशी आहे की जी काही ई पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आली त्यामुळे हे लोक परत वेगळी तारीख तर नाही देणार ना। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे थोडासा नमूद करण्यासारखा आहे। पण आपल्याला अशीच आशा ठेवावी लागणार आहे की आज याचं जे काही वितरण आहे ते दुपारी 2 किंवा 12:30 ते 2च्या मध्ये हे वितरण सुरू व्हायला पाहिजे अशी मी तर माझ्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कारण की 20,000 रुपये जर आपल्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आले, हक्काचे आहेत, आपण काही त्यांच्याकडे भीक मागत नाही आहे किंवा ते काही आपल्यावर कोणी उपकार करत नाही आहे। आपला पैसा, आपल्या सर्वसामान्य जनतेचा GST भरलेला पैसा, टॅक्स भरलेला पैसा आपल्याला परत ह्या थोड्या रकमेच्या स्वरूपात ते देत असतात आणि ते देण्यासाठी त्यांनी जी काही तारीख पे तारीख लावली ती काही योग्य नव्हती। आणि आज फायनली आज त्यांची डेडलाईनच समजून घ्या मित्रांनो, आज त्यांची डेडलाईन आहे। जर त्यांनी आज या कामामध्ये कुचकरपणा केला किंवा त्यांनी याच्यामध्ये दिरंगाई परत दाखवली किंवा आता याच्यामध्ये काय होईल ना, अजून एक ऑप्शन असा आहे, अजून एक शंका अशी वर्तवण्यात येते की याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं अनुदान आहे, ज्या शेतकऱ्यांचं नमूद शेतकरीमध्ये EKYC देखील झालं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी 7/12वर नोंदी आहेत अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तर हे पैसे मिळतील। बट ह्याच्यामध्ये ते सांगू शकता की ओके याचं EKYC राहिलं, याचं ई पीक पाहणी राहिलं, म्हणजे जर त्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना नाहीच मिळणार। आज आपण जर बघायला गेलं ना, खूप काही शेतकरी याच्यापासून वंचित राहतील आणि कारणं ते नंतर बरोबर देतील, एवढे ते डेंजर लोक झालेत मित्रांनो। असो, तुम्हाला सांगायचा मुद्दा हा होता की आज मुंबई येथून त्यांचं 20, 21 आणि 22 मध्ये जे काही लोकांची चांगली कामगिरी झाली त्यांना याच्यातनं वितरण होणार आहे। त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांना देखील कापूस सोयाबीन अनुदानाचं याच्यातनं वितरण होणार आहे मित्रांनो। बघूया याचा अपडेट नक्की आपण घेणार आहे संध्याकाळी, किती लोकांना काय याच्यातनं मिळतं। त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।